की जे चांगलं केलंय ते महापालिकेने केलंय आणि जे मुंबईमध्ये चांगलं नाही ते सगळं राज्याची, असं म्हणून काय तुम्ही राज्यावर सगळी जबाबदारी थोपवून देताय का? एवढं क्लिअर कट डिमार्केशन करायचंय मग का? आपण एक 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 करून डिफरन्शिएट करू ना. तुम्ही अहो आपण असा सरसकट जनरलाइज करून कसं चालणार? तुम्ही एक एक प्रश्न विचारा, मी एक एक उत्तर देतो. पण तुम्ही असं एकीकडे generalize पण करून मग तुम्ही तुम्ही labeling एकीकडे नाही करू असं शकत ना. म्हणताय तुम्ही आता एकीकडे जे असं चांगलं केलंय म्हणताय ते की आम्हीच ताप केलंय खोकल्याची चांगलं. औषधं आम्ही देण्यापुरती हक्काने मुंबई सांगतो आम्ही केलंय. महानगरपालिकेची. पण ज्या गोष्टी आमच्या नाही ते तुम्ही आमच्या माथ्यावर नाही मारू शकत ना. आमच्या नाहीत काय म्हणजे मुंबई आमच्या नाहीत महानगरपालिकेचं म्हणजे काय काय? विचारा, देतो मी उत्तर. तुम्ही आमच्या उगीच नाहीत जनरलाइज नाही करू शकत ना. आमच्या नाहीत म्हणजे काय? आमच्या नाहीत काय नाही? म्हणजे काय? म्हणजे तुम्ही काय फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतीच मॅडम होतात आमच्या का नाहीत म्हणजे आतापर्यंत? उद्या एमएमआरडीए रस्ता खोदेल, उद्या अदानी इलेक्ट्रिसिटीसाठी रस्ता खोदेल. ठीक आहे, म्हणजे पाणी मुंबई पुरवण्यासाठी दुसरी महानगरपालिका यंत्रणा रस्ता ठीक आहे ना. खोदेल. मग हे त्याच्यावर सांगा आमचं की नाही म्हणजे एक मिनिट आपले एक मुख्यमंत्री मिनिट पण होते एक ना. मिनिट जेव्हा तुम्ही क्लिअर कट डिमार्केशन करताय की राज्यांनी काय करायचं, एजन्सीजनी काय करायचं, मुंबई महानगरपालिकेने काय करायचं, मग तेव्हा हेही मान्य करा ना की जेव्हा मुंबई महानगरपालिकेवर तुमची सत्ता होती तेव्हा काय तुमची राज्यामध्ये अजिबात सत्ता नव्हती? तुम्ही काय राज्यात अजिबात सत्तेवर नव्हतात? मग तेव्हा विकास करायला राज्याला आणि मुंबई महानगरपालिकेला मिळून कोणी रोखलं होतं? बरं होतो ना. हा होतो ना 2019 ला आलं लगेच. 2020 ला काय आलं? कोविड सारखं संकट आलं. आणि त्या 2014 कोविड ते सारख्या 19 संकटात काय पण होतं माननीय अखिलजी? मुख्यमंत्री 2014 ते 19 काय पूर्ण होतं? जगात कौतुक 14 झालं ते मुंबई 19 काय मॉडेलचं. होतं? कौतुक झालं धारावी मॉडेलचं. 14 ते सगळ्यात 19 पहिलं काय फिल्ड होतं? हॉस्पिटल हे मुंबईत झालं. 14 ते 19 काय होतं? तेव्हाही तुम्ही सत्तेत होतात ना. हे मुंबईत झालं. त्याच्यामुळे कोविडचे व्हेरियंट चेक करता आले. देशात दुसरीकडे कुठेही नव्हतं. आपल्या माहितीसाठी सांगतो. एक मिनिट अखिलजी, डॉक्टर कविताजी, एक जरा मिनिट माहिती घ्या. अखिलजी, मुंबईचं सगळ्यात पहिलं अखिलजी, मुंबई मॉलिक्युलर त्यांना लॅब आवाज जातोय का मुंबई माझा? महानगरपालिकेने उद्धव ठाकरे साहेब अखिलजी माझा आवाज येत असेल तर एक मिनिट. अखिलजी ऐका ना, असं नाहीये ना की हो, येतोय. म्हणजे सोयीनुसार नाही भूमिका घेता येत. जर शहराचा विकास करायचा असेल तर सोयीनुसार भूमिका घेऊ नका. तुम्ही फक्त 19च्या तुमच्या सत्तेबद्दल म्हणाल आणि 2014 ते 2019ची तुमची सत्ता विसरून जाल तर असं होत नाही. तर तुम्ही घेता असाल जबाबदारी तर मग सगळी घ्या. अशी सिलेक्टिव्ह घेऊ नका की फक्त 19 नंतर 2.5 वर्षांचं. काय शिवसेना हा पक्ष काय फक्त 19 पासून सत्तेमध्ये होता? माझं म्हणणं एवढंच आहे फक्त त्याच्यामध्ये की जर विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर राज्य आणि महापालिका अशी सोयीची जेव्हा आपण डिमार्केशन्स करतो ना तेव्हा हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण राज्यातही सत्तेमध्ये होतो, आपण महापालिकेतही सत्तेमध्ये होतो. डिमार्केशन आहेत अशी सोयीची नाही आहेत. राज्याचं काम जाऊन महानगरपालिका नाही करू शकत. मी तुम्हाला तेच म्हणतेय की मग जेव्हा राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये एका पक्षाचं सरकार असतं तेव्हा कोण अडवतंय?